हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण EDEC-S डिस्कवरिंग इंग्लिश ग्रेड 2 या बुकमधला चॅप्टर नंबर 10 नीमा अँड द घोस्ट या लेसनचा कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सिमिलर वर्ड्स, मराठीमध्ये ह्याला सारखे शब्द असं म्हणतात. चला तर ह्या पिक्चरमध्ये एक मुलगी दिसते, तिची रूम दिसते आणि ती त्याच्याबद्दल काहीतरी सांगते, ते आपल्याला पाहायचं आहे. हाय, आय एम अ साक्षी अँड दिस इज माय रूम. हाय म्हणते ती आपल्याला आणि ती म्हणते की माझं नाव साक्षी आहे आणि ही माझी रूम आहे. डझंट इट लुक नीट अँड क्लीन? तुम्हालाही कशी दिसते, व्यवस्थित आणि स्वच्छ? दिस इज बिकॉज ईच थिंग इज केप्ट इन इट्स करेक्ट ऑर राईट प्लेस. का बरं ही स्वच्छ दिसते? का तर प्रत्येक वस्तू ही योग्य आणि बरोबर जागेवर ठेवलेली आहे. लेट अस टेक अ क्लोजर लुक ॲट द वर्ड इन रेड. व्यवस्थित बघा बरं, जे रेड अक्षरामध्ये, रेड रंगाचे म्हणजे लाल रंगाचे जे शब्द आहेत ते बघा बरं, कारण दोघांचा मिनिंग काय येतो आहे? सारखा येतो आहे. कुठले कुठले? तर नीट, क्लीन, करेक्ट, राईट. द वर्ड्स नीट अँड क्लीन अँड करेक्ट अँड राईट हॅव ऑलमोस्ट द सेम मिनिंग. म्हणजे ह्यांचा म्हणायचा अर्थ असा आहे की नीट आणि क्लीन ह्या दोन्ही वर्डचा मिनिंग काय आहे? सारखाच आहे. तसंच करेक्ट आणि राईट ह्यांचा पण मिनिंग काय? सारखाच आहे. म्हणजे त्याचं या शब्दांचा अर्थ हा एकच असतो. नीट, क्लीन, जे ग्रीन बॉक्समध्ये दिले आहे कलरमध्ये ते. करेक्ट अँड राईट. दीज वर्ड्स आर कॉल्ड सिमिलर वर्ड्स. म्हणून या दोन्ही चारी शब्दांना काय म्हणायचं वेगवेगळ्या ह्याच्यात? की हे सिमिलर म्हणजे सारखे शब्द आहेत. वर्ड्स दॅट हॅव सिमिलर मीनिंग आर नोन ॲज सिमिलर वर्ड्स. सिमिलर वर्डची ही काय झाली? डेफिनेशन झाली की जे शब्द, ज्या शब्दांचा अर्थ हा सारखा निघतो त्या शब्दांना सिमिलर वर्ड्स म्हणतात. चला तर मग नेक्स्ट पेज पाहूया. डेली, एव्हरी डे. आता ह्या दोन शब्द पण काय आहेत? सारखेच अर्थ निघतात. आय वॉक इन द पार्क डेली. मी रोज पार्कमध्ये म्हणजे बागेत चालायला जातो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो. आता दररोज दोन्ही पण गोष्टी दररोज केल्या जातात, त्यामुळे त्याला डेली आणि एव्हरी डे दोन्हीही हे शब्द सिमिलर वर्ड्स मॅच होतात. नेक्स्ट, क्लोथ्स, ड्रेस. आय वेअर नीट क्लोथ्स. म्हणजे मी स्वच्छ व्यवस्थित कपडे घातलेले आहेत. आणि नेक्स्ट, शी इज वेअरिंग अ पिंक ड्रेस. तिने पिंक कलरचा गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला आहे. नेक्स्ट, स्ट्रीट अँड रोड. ही टूक अ लेफ्ट टर्न ऑन द स्ट्रीट. त्याने लेफ्ट टर्न घेतलेला आहे. द रोड वॉज फुल ऑफ कार्स. रोड हा कसा झाला? कसा होता? तर पूर्ण कारने भरलेला होता. मग स्ट्रीट आणि रोड हे दोन्ही पण काय? सारखेच मिनिंगचे वर्ड्स आहेत. लेडी, वुमन. द लेडी लुक्ड ब्युटिफुल इन अ साडी. शेजारी दिलेली जी लेडी आहे ती त्या साडीमध्ये कशी दिसते? तर ब्युटिफुल. द वुमन वॉज स्टँडिंग ॲट द बस स्टँड. ती जी बाई उभी आहे ती बस स्टॉपला, तिला पण काय म्हणलं जातं? वुमन. म्हणजे लेडी आणि वुमन हे काय? सिमिलर वर्ड्स आहेत. हेट अँड डिसलाईक. आय हेट वेटिंग इन अ क्यू. मला रांगेत उभा राहायला आवडत नाही. आय डिसलाईक समर. मला उन्हाळा आवडत नाही. आता हेट आणि डिसलाईक हे पण कसे वर्ड झाले? सिमिलर वर्ड्स. चला तर मग आता अजून पुढे पाहूया. एक्झाम्पल्स ऑफ सिमिलर वर्ड्स. काही खाली दिलेले एक्झाम्पल्स आहेत की जे वर्ड्स हे सारखे आहेत. ट्रू, रिअल म्हणजे खरे. दोघांचा पण मिनिंग काय निघतो? खरे. नेक्स्ट, बी ह्यूज अँड बिग म्हणजे मोठा. प्रिटी, लवली सुंदर. दोघांचा पण अर्थ काय निघतो? मिनिंग
सुंदर. नेक्स्ट क्राय विप म्हणजे रडणे. ई शट क्लोज म्हणजे बंद करणे. एफ बॅड एविल म्हणजे खराब. जी लिसन हिअर म्हणजे ऐकणे. एच सिक और इल दोघांचा पण मीनिंग काय निघतो? एकच निघतो. सिक म्हणजे आजारी आणि इल म्हणजे पण आजारी. आय स्केर्ड अफ्रेड म्हणजे घाबरणे. दोघांचा पण एकच अर्थ निघतो. सिमिलर वर्ड म्हणून त्यांना म्हणलेला आहे. जे स्टोरी टेल. के वुमन लेडी हा आपण आत्ताच वरती पाहिला. एल हाऊस होम. एम ग्लॅड हॅपी म्हणजे आनंदी. एन टॉक चॅट अँड स्पीक म्हणजे बोलणे. ओ एन्जॉय अँड लाईक म्हणजे मजा करणे. पी ब्लँक अँड एम्प्टी म्हणजे रिकामं असणे. क्यू स्मॉल टायनी म्हणजे छोटीशी एखाद्या गोष्टीला आपण छोटं म्हणतो त्याला हे दोन्ही शब्द वापरले जातात. आर फास्ट अँड क्विक म्हणजे एखादी गोष्ट पटकन करणे किंवा क्विक ह्याने. एस कुक अँड शेफ म्हणजे जेवण बनवणे. सॅड अँड अनहॅपी म्हणजे उदास. ओके फ्रेंड्स, थँक्यू.